जर माझ्या आवाजामध्ये काही लॅग वगैरे असेल तर इमिडिएटली मला इन्फॉर्म करा, ठीक आहे. आवाजामध्ये लॅग होत असेल किंवा अडकत आवाज येत असेल इन केस तर मला इमिडिएटली इन्फॉर्म करा. अरिथमॅटिक ग्रुपमध्ये जे काही इन्स्ट्रक्शन येतात हे सर्व इन्स्ट्रक्शन आज आपल्याला डिस्कस करायचे आहेत. ओके. या अरिथमॅटिक ग्रुपमध्ये पहिला इन्स्ट्रक्शन आहे ADD ॲड स्पेस रजिस्टर R. बोर्डकडे लक्ष द्या. मध्ये अरिथमॅटिक ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन अरिथमॅटिक ग्रुपमध्ये जे काही इन्स्ट्रक्शन येतात त्या सर्व इन्स्ट्रक्शनचा एक ओव्हरव्ह्यू डिस्कस केला होता, बरोबर आहे. तर एक म्हणजे ॲडिशन, सबट्रॅक्शन, ठीक आहे, त्याला इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट, ठीक आहे. ह्या 4 बेसिक ऑपरेशनसाठी आपल्याकडे इन्स्ट्रक्शन अवेलेबल आहेत. आपल्याकडे मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन करण्यासाठी डायरेक्ट इन्स्ट्रक्शन्स अवेलेबल नाही आहेत. तर आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर आपण काय करतो, रिपीटेड ॲडिशन करतो सिम्पली, ठीक आहे. ते आपण प्रोग्रामिंगमध्ये डिटेलमध्ये डिस्कस करू. तर आपला जो पहिला इन्स्ट्रक्शन आहे represent any general purpose 8-bit रजिस्टर मध्ये डेटा स्टोर आहे. कुठलाही डेटा घेऊ शकतो. इथे मी घेत आहे 32H, ठीक आहे. चे कंटेंट ऍड होतील आणि ऍडिशन झाल्यानंतर आयला जो रिझल्ट आहे तो रिझल्ट पुन्हा कशामध्ये स्टोर होईल, अॅक्युमुलेटर मध्ये. समजतंय, ठीक आहे. ते वर्ड्स मध्ये दिले त्याऐवजी आपण सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन करत आहे. आफ्टर एक्झिक्युशन ऑफ दिस इन्स्ट्रक्शन द कंटेंट्स ऑफ रजिस्टर B will by default get added with the contents of accumulator and the result will be stored into again accumulator because accumulator is a special purpose register. Okay. आता गेले बघा. म्हणजे रिझल्ट काय असेल, आपण ऍडिशनचे काही एक्झाम्पल बघितले. ओके. तर लक्ष द्यायचं आता सर्वांनी. इथे आहे 20H हेक्साडेसिमल नंबर. त्याचं बायनरी करंट बघायचं आहे आपल्याला. तर 2 साठी येईल 0010H, पुन्हा त्या 0 साठी येईल 4 times 0. दिस इज इन द बायनरी फॉर्म. दॅट्स वाय आय हॅव रिटन B over here. Right? Now, what is the binary equivalent for 0 plus 0 is 0. It's coming. 0 plus 1 is 1. 0 plus 0 is 0. 0 plus 0 is 0. Now, 0 plus 1 is 1. What is 1 plus 1? It is 0. Now, there is a carry which I can put over here. Now, 1 plus 0 is 1.
1 plus 0 is 1. So I can write 1 over here. Now there is no carry bit shifted from D6 to D7. Okay. So I can directly add 0 with 0. The result will be 0. So what is the result? Can you convert this into hexadecimal form? Yes. What is the hexadecimal equivalent for this number? Yes. What is the hexadecimal equivalent number? This is 4 plus 1. It is 5 and this is 2. Okay. So the result will be 52H. Okay. Now after execution of this instruction, what is the content of register B and what are the contents of accumulator after execution? Okay. Let me rub this. Write properly. This is before execution. Before execution, these are the contents of accumulator and register B. Okay. Now इथून पुढचे जे काही इन्स्ट्रक्शन असतील ऍड एम वगैरे सेम व्हॅल्यू आपण ऍज्युम करूयात. Why it's not clear? आता येतोय का क्लिअरली? झालं का बोर्डवरचं? आता स्क्रीनकडे लक्ष द्या सर्वांनी. आपल्याला आता हा सेकंड इन्स्ट्रक्शन डिस्कस करायचा आहे. ऍड एम. चेंज काय आहे बघा इकडे. आता लक्षात घ्या, हा तो इन्स्ट्रक्शन आहे ऍड एम. आता मी डायरेक्टली काय करतो, तुम्ही मला फक्त कंटेंट सांगायचे काय आहेत. बिफोर एक्झिक्युशन काय कंटेंट्स असतील ते इथे फक्त एक्सप्लेन करतो, बाकी तुम्ही मला सांगायचे त्याच्यामध्ये. ठीक आहे. कारण या टाईपचे इन्स्ट्रक्शन ऑलरेडी आपण डेटा ट्रान्सफर ग्रुपमध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे. एम काय असतो त्याच्यामध्ये आपल्याला हा सेकंड इन्स्ट्रक्शन डिस्कस करायचा आहे. कोणता? ऍड एम. व्हॉट इज एम? एम इज ए memory pointer. It will point the memory location which is stored into HL pair. Okay. Now let me assume the contents. Okay. Let me take a memory. बोर्ड दिसत नाहीये. बोर्ड दिसत नाहीये. बोर्ड
दिसत आहे का सर्वांना? बोर्ड दिसत आहे का? असं कसं होऊ शकतं? पिन करा सर्वांनी. काही जणांना बोर्ड दिसत आहे. दिसतंय सर्वांना का? पिन करा सर्वांनी बोर्डला. ठीक आहे, चालेल. तर आता इकडे बघा, मी आता सध्या काय करणार आहे बघा. आता हा इन्स्ट्रक्शन एक्सप्लेन करण्याच्या ऐवजी मी फक्त काय करेल, हा इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होण्याच्या अगोदर रजिस्टरचे कंटेंट काय असेल सांगेल. तुम्ही मला आफ्टर एक्झिक्युशन सांगायचं कंटेंट काय असेल. ठीक आहे, कारण या टाईपचे ऑलरेडी इन्स्ट्रक्शन आपण डिस्कस केलेले आहे. बघा इकडे, इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होण्याच्या अगोदर ॲक्युमुलेटरचे कंटेंट्स आहेत 20H, HL पेअर कंटेंट्स असतील 7 वेट. तर थोडंसं याला आपण काय करतो, थोडंसं ट्विस्ट करून देतो. या अगोदर डायरेक्टली देत होतो, आता थोडेसे बदल करून देतो. Hचे कंटेंट्स आहेत 70H, L रजिस्टरचे कंटेंट्स आहेत 01H. समजतंय? ॲक्युमुलेटर H आणि L रजिस्टर हे त्यांचे कंटेंट्स आहेत. आणि आफ्टर एक्झिक्युशन you have to tell me the contents of accumulator, the contents of H and the contents of L register. ओके, कमेंट बॉक्समध्ये टाईप करा लवकर. ऑनलाईन लेक्चर ज्यांनी करत आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाईप करा तुमचे आन्सर. काय करायचे समजते? इन्स्ट्रक्शन कोणता डिस्कस करत आहे मी? ॲड एम. एम इज अ मेमरी पॉइंटर. ओके, कमेंट बॉक्समध्ये टाईप करा तुमचे आन्सर. करा तुम्ही, कशाला काय वाट बघत असला तुम्ही, करा. M is a memory pointer. It will point that memory location which is stored into HL pair. Okay. What are the contents of HL pair? H चे कंटेंट आहे, H मध्ये हायर बाईट स्टोर आहे 70, L मध्ये लोअर बाईट स्टोर आहे 01. HL पेअर चे कंटेंट्स काय असतील? 7001. मग मेमरी दिलेली तिथे मी 700H मध्ये कोणती व्हॅल्यू स्टोर आहे? 32H. बघा इकडे सर्वांनी लक्ष द्या. इकडे आपल्याला हा इन्स्ट्रक्शन डिस्कस करायचा आहे, ॲड एम. हा इन्स्ट्रक्शन काय करतो तर ॲक्युमुलेटरच्या कंटेंट सोबत त्या मेमरी लोकेशनचे कंटेंट्स ऍड करतो जो मेमरी लोकेशन HL पेअर मध्ये स्टोर आहे. समजते? हां. आता बघा, ज्यावेळेस आपल्याला अरिथमेटिक आणि लॉजिकल ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे, प्रत्येक वेळेस एक व्हॅल्यू आपल्याला कशामध्ये स्टोर करावी लागेल? ॲक्युमुलेटरमध्ये. कारण आपण आर्किटेक्चरमध्ये बघितलेलं आहे, ALU ला 2च इनपुट असतात, त्यापैकी एक इनपुट कुठून आलेला असतो? ॲक्युमुलेटरमधून. म्हणून आपल्याला ॲक्युमुलेटरमध्ये एक डेटा कंपल्सरी स्टोर करायचा असतो. समजतंय? हां. आता मी ॲज्युम केलेलं आहे की ॲक्युमुलेटरमध्ये कोणती व्हॅल्यू स्टोर आहे? 20H. आपल्याला ॲडिशन करण्यासाठी मिनिमम किती व्हॅल्यूजची आवश्यकता असते? हाऊ मेनी व्हॅल्यूज आर नीडेड टू परफॉर्म द ॲडिशन? मिनिमम 2 व्हॅल्यूज. एका व्हॅल्यूचं ॲडिशन करू शकतो का? नाही, कमीत कमी 2 व्हॅल्यूज आपल्याला पाहिजे. एक व्हॅल्यू कशामध्ये स्टोर केली? ॲक्युमुलेटरमध्ये. दुसरी व्हॅल्यू कुठं स्टोर आहे? इथे एम यूज केलेला आहे. एम म्हणजे त्या मेमरी लोकेशनमध्ये जो मेमरी लोकेशन स्टोर केलेला आहे HL पेअरमध्ये. HL पेअरमध्ये बघा, H मध्ये कोणती व्हॅल्यू आहे? 70, L मध्ये कोणती व्हॅल्यू आहे? 01. म्हणजे HL पेअरमध्ये कोणती व्हॅल्यू स्टोर असेल? म्हणजे HL पेअरमध्ये नाही, HL पेअरमध्ये HL पेअर ही एक, दिस इज अ 16 बिट रजिस्टर. दिस विल स्टोर द 16 बिट ॲड्रेस. Higher bit is 70, lower bit is 01. So HL pair will have stored into this memory location, and this is pointed by memory pointer M. Okay. So after execution, now what will happen exactly? The contents of accumulator will get added with the contents of memory location. Which memory location? Which is stored into HL pair. Okay. HL pair. Let me write. HL pair is having
7001H, this value. Okay, so this content will get added with the contents of accumulator and result will be stored again into accumulator. So what is the content of accumulator? That is 20H. What are the content, or you can say what is the A bit value that is stored into 7001H? It is 32H. 32H. The result will be stored into accumulator. Okay, so 20H plus 32H will be equal to 52H, and that will be stored into accumulator. Simply. समझलं? ठीक आहे, लिहूया. म्हणजे accumulator कंटेंट काय असेल आता 28 असेल का? आफ्टर एक्झिक्युशन काय असेल? 52H असेल. Will this instruction affect the contents of HL pair? No. So this content will be as it is. HL pair content will be as it is. Okay. एक अकाउंट मधून लॉग आउट करू का मग मी? एक अकाउंट मधून लॉग आउट करू? ऍक्च्युली हे ब्लूटूथ मुळे मी मोबाईल अकाउंटला कनेक्ट केला होता. जाधव आता चेक करा, स्क्रीन दिसत आहे का? ओके, बोर्डवरचं झालं का लिहायचं सर्वांचं? ठीक आहे. आता पुढचा थर्ड इन्स्ट्रक्शन बघा. आता स्क्रीनकडे लक्ष द्या सर्वांनी. स्क्रीनकडे लक्ष द्या सर्वांनी. आता जो नेक्स्ट इन्स्ट्रक्शन आहे तो आहे ADI स्पेस 8 बिट डेटा. पहिल्या इन्स्ट्रक्शन मध्ये बघा, या थर्ड इन्स्ट्रक्शन मध्ये आता बोर्डकडे लक्ष द्या सर्वांनी. बघा, थर्ड इन्स्ट्रक्शन आहे ADI स्पेस 8 बिट डेटा. ठीक आहे, हा त्या इन्स्ट्रक्शनचा फॉर्मॅट आहे. या इन्स्ट्रक्शन मध्ये काय केलेलं बघा, इथे एक एक्झाम्पल दिलं आहे तुम्ही. ADI स्पेस लेट्स स्प्लिट 32H. ओके, बिफोर एक्झिक्युशन ॲज्युम करूया ऍक्टिव्हिटी मध्ये डेटा आहे 20H. ठीक आहे, दुसरा कोणताही रजिस्टर किंवा मेमरी लोकेशन यूज केलेला आहे का? नाही, म्हणून त्याचे कंटेंट्स इथे मी अज्युम करत नाहीये. आफ्टर एक्झिक्युशन एक्झिक्युशन कसं होईल एक्झॅक्टली ते बघा. आता सर्वांनी आतापर्यंत आपण कोणकोणते इन्स्ट्रक्शन बघितले होते? ऍड स्पेस R, त्यानंतर आपण बघितला ऍड स्पेस M. यामध्ये फर्स्ट डेटा तर ऍक्युम्युलेटर मध्ये स्टोअर आहे, सेकंड डेटा इथे रजिस्टर मध्ये स्टोअर आहे आणि इथे मेमरी मध्ये स्टोअर आहे. इथे मात्र कसं आहे का, इन्स्ट्रक्शन मध्येच मेन्शन केलेला आहे. व्हाय? बिकॉज इट इज अ इन्स्ट्रक्शन ऑफ इमिडिएट ऍड्रेसिंग मोड. This AD stands for addition, I stands for immediate. This instruction is from immediate addressing mode. Okay, that means immediate data will be specified into instruction itself. Instruction मध्ये तो 8 bit data मेन्शन केलेला असेल. आता एक्झिक्युशन मध्ये कसं एक्झिक्युशन होईल बघायचं. ऍक्युम्युलेटरच्या कंटेंट सोबत कोणती व्हॅल्यू ऍड होईल, इमिडिएटली स्पेसिफाय केलेली व्हॅल्यू 32H, आणि पुन्हा रिझल्ट कशामध्ये स्टोअर होईल? ऍक्युम्युलेटर मध्ये. ठीक आहे, म्हणजे बघा ऍक्युम्युलेटर मध्ये आहे व्हॅल्यू 20, 32H ही व्हॅल्यू ऍड झाली आहे आणि रिझल्ट जो काय असेल 52H तो कशामध्ये स्टोअर होईल? ऍक्युम्युलेटर मध्ये. समजतंय? हा आहे इन्स्ट्रक्शन. येऊ द्या लवकर.
झालं का? आता इकडे बघा, समजा मी प्रोग्रामिंग करताना काय करतोय लक्ष द्यायला, मला तुम्ही सांगायचं आउटपुट काय असेल. आता थोडंसं चेंज करतो. समजा मी हा इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट केला, ADI E200H. What will be the output of this program? या प्रोग्रामचा आउटपुट काय असेल? ठीक आहे, थोडंसं विचार करा आणि सांगा मला. इथपर्यंत विजिबल आहे का स्क्रीन? इथपर्यंत विजिबल आहे? ठीक आहे. आता इकडे बघा. assume करतो इथे, assume accumulator is ID 20H. कारण आपण तीच व्हॅल्यू डिक्लेअर करतो, त्याचा ऑलरेडी आपण बघितलं तर बायनरी ऍडिशन कसं हे बिफोर एक्झिक्युशन. ठीक आहे. हा इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट झाला, काय कंडिशन असेल सांगा? accumulator कंडिशन काय असेल? accumulator कंडिशन काय असेल? ओके, रिपीट मग आपण ऑनलाईन वाल्यांना काय वाटतं बघूया आपण ना. या ऑनलाईन चेक करताना त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा काय कंटेंट्स असेल accumulatorचे. ऑनलाईन चेक करणार आहे इथे सांगा मला accumulatorचे कंटेंट्स काय असतील. मला सर्वांना वाटते रिपीट देशपांडे ना काय असेल कंटेंट्स accumulatorचे? 52 सगळ्यांना 52 वाटतंय? ठीक आहे, ऑनलाईन मध्ये पण टाईप करा 52H. मी सगळे रॉंग आहे. काय सांगतो रॉंग आहे? दिस विल गिव्ह यू एरर. व्हाय? बिकॉज मध्ये बघा इकडे ADI या मेन लिस्टच्या नंतर जी काही व्हॅल्यू मी स्पेसिफाय करेल त्या व्हॅल्यूला तो ऍज अ डेटा कन्सिडर करेल, नॉट ऍज अ मेमरी लोकेशन. ओके, याला जर ऍज डेटा कन्सिडर केलेला आहे. इथे डेटा किती आहे? 16 बिट. accumulator मध्ये accumulatorची साइज किती आहे? 8 बिट. 8 बिट डेटा प्लस 16 बिट डेटा. आणि एक प्रकारे हा इंटरनेट इन्स्ट्रक्शन होतो, कारण इथे तुम्हाला 8 बिट डेटा स्पेसिफाय करायचा असतो. सो दिस विल गिव्ह यू एरर. समजतंय? हे तुम्हाला चेक करायचं आहे. हे याच्याकडे तुम्ही ध्यानच दिलं नाही 8 बिट डेटाकडे. ठीक आहे, त्यासाठी हे अशा प्रकारे केलं. ठीक आहे. सगळ्यांनी इथे 52H. तर हे कोणतरी विचार करायचा ना काय दिलेलं आहे, इन्स्ट्रक्शनचा फॉर्मॅट काय आहे. ठीक आहे, पुढचा इन्स्ट्रक्शन बघा. नेक्स्ट इन्स्ट्रक्शन बघा इथे. इन्स्ट्रक्शन नंबर 4. स्क्रीनकडे लक्ष द्या सर्वांनी, स्क्रीनकडे. इन्स्ट्रक्शन कोड काय बघा? ADC space R. ADC stands for add along with carry. ठीक आहे, add along with carry. आता इकडे बघा इन्स्ट्रक्शन नंबर 4 ADC space R. आता कॅरी केव्हा जनरेट होतो? तो सांगतो बघा कॅरी केव्हा जनरेट होतो. इथे काय होतं एक सिम्पली बघा इकडे शॉर्ट मध्ये सांगतो. आता इथे ऍडिशन नो डाऊट accumulatorच्या कंटेंट सोबत या स्पेसिफाय केलेल्या रजिस्टरचे कंटेंट्स ऍड होतील, प्लस त्याच्यामध्ये हा जो कॅरी बिट आहे, कॅरी बिट मी फक्त काय म्हटलेलं आहे कॅरी बिट, कारण याची व्हॅल्यू एकतर 0 असेल किंवा 1 असेल. हा कॅरी बिट या स्पेसिफाय केलेल्या 8 बिट रजिस्टरचे कंटेंट्स आणि accumulatorचे कंटेंट्स या तिघांची काय तिथे ऍडिशन होईल आणि पुन्हा नो डाऊट रिझल्ट कशामध्ये स्टोअर होईल? accumulator स्टोअर होईल. ठीक आहे. आता बघा जेव्हा आपण अरिथमेटिक ऍडिशन परफॉर्म करत असतो दोनच पॉसिबल केसेस असतात. एक तर रिझल्ट मध्ये कॅरी जनरेट होईल किंवा कॅरी जनरेट होणार नाही. आता दोन्ही टाइपचे एक्झाम्पल बघूया आपण. ठीक आहे. आता एक एक्झाम्पल बघितलं होतं इथे आपण, त्यामध्ये आपण 20H आणि 30H या दोघांची ऍडिशन केली. हे विदाउट कॅरीचं आहे एक्झाम्पल. ठीक आहे. दिस इज एक्झाम्पल ऑफ
नो कॅरी. हे विदाउट कॅरीचं एक्झाम्पल आहे. याचे कंटेंट्स बघितले की आपण त्याची केली वाईज बघूया. 2 साठी काय होतं 0 0 1 0 0 साठी 4 टाइम्स 0 0 h. 3 साठी काय होतं 0 0 1 1 इथं 32 होतं ना 32 होतं 0 0 1 0. रिझल्ट काय आला 52 h. हा रिझल्ट आला बरोबर आहे. असंच काहीतरी आपल्याला पण ओके करेक्ट आहे. आता बघा कॅरी केव्हा जनरेट होत असते. दिस इज एक्झाम्पल हॅविंग नो कॅरी. लेट अस कन्सिडर एक्झाम्पल इन विच कॅरी इज जनरेटेड. ओके आता फक्त कॅरी कशी जनरेट होते बघा. इथे ही जी व्हॅल्यू आहे ही जी व्हॅल्यू असते ना ही व्हॅल्यू कोणती आहे D0 D1 D2 D3 D4 D5 D6 आणि D7. तुम्हाला फक्त याच बिटवर फोकस करायचा आहे. ठीक आहे. कारण जेव्हा समजा इथे 1 आहे आणि इथे 1 आहे 1 प्लस 1 घेतल्यानंतर जो कॅरी जनरेट होतो तो इकडे शिफ्ट होतो. आता इकडे बघा इथे कसं झालं इथे बघा इथे 1 प्लस 1 घेतला रिझल्ट काय आला 0 आणि इथे जी कॅरी जनरेट झाली होती ती मी इथे पुट केली बरोबर आहे. तीच कॅरी काय केली इथे पुट केली. हा जर समजा ह्या D7 बिट मध्ये 1 आणि 1 ही बिट्स असतील 1 प्लस 1 काय 0 तो 1 बिट कुठे शिफ्ट होणार आहे दॅट इज कॉल्ड द कॅरी. ओके दॅट इज कॉल्ड द कॅरी. Okay, now let us consider example. Let's take 80H and A2H. ठीक आहे. एक्झाम्पल कुठले एक्झाम्पल घेऊ शकतो. मला फक्त इथं 1 आणि 1 बिट पाहिजे समजतंय. त्यामुळे मी काय केलं 8 किंवा 8 पेक्षा कोणतीही व्हॅल्यू घेऊ शकतो. प्रत्येकामध्ये कॅरी जनरेट होईल. ठीक आहे. Let's take A2H and A0H. ठीक आहे. 8 साठी पॅरेंट बायनरी बिट सांगा. 8 साठी 1 3 टाइम्स 0. 2 साठी सांगा 0 0 1 0 बरोबर आहे. A साठी A म्हणजे काय येतो 10 येतो. 10 म्हणजे काय 8 प्लस 2 1 0 1 0 आणि या 0 साठी 0 0 0 0 बरोबर आहे. ठीक आहे. या बायनरी ऍडिशन काय येतं बघा 0 प्लस 0 1 प्लस 0 0 प्लस 0 0 प्लस 0 0. ठीक आहे. आता इकडे 0 प्लस 0 0 0 प्लस 1 1 0 प्लस 0 0. आता इकडे बघा हा जो शेवटचा बिट असतो D7 बिट 1 प्लस 1 इज 0 and there is a carry generated. I can write it over here. आलेला रिझल्ट किती बघा 1 बिट आहे. हा आहे आलेला रिझल्ट. रिझल्ट एक्स मध्ये सांगा कन्वर्ट करून. हा रिझल्ट एक्स मध्ये सांगा 2 2. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये या एक्झाम्पल मध्ये रिझल्ट कशा प्रकारे स्टोअर होतो. आता समजा मी हा इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करत आहे. ठीक आहे. आपण ऍझ्युम करूया. आता इकडे लक्षात घ्या इथे मी फक्त कॅरी कशी जनरेट होते ते इथे मी एक्सप्लेन केलेलं आहे. आता याच व्हॅल्यू आपण काय करूया या इन्स्ट्रक्शन मध्ये पुट करू आणि कंटेंट्स काय असतील बघूया. ऍक्टिव्हिटीचे कंटेंट्स आणि कन्सिस्टर बीचे कंटेंट्स वगैरे. ठीक आहे. तर बघा हा इन्स्ट्रक्शन घेतला मी ADC स्पेस B. आपण ऍझ्युम करूया एक्झिक्युशन होण्याच्या अगोदर रजिस्टर B यामध्ये व्हॅल्यू आहे A0H. ठीक आहे. आणि ऍक्युम्युलेटर मध्ये व्हॅल्यू आहे 82H. आफ्टर execution okay, now tell me what are the contents of accumulator and register B. register B च्या contents काही ठेवली का ते इथे ऍक्टिव्ह जातील. A0H. what will be the contents of accumulator? I have taken the instruction ADC not ADD. जरी ADD add instruction घेतला असता तर accumulator मध्ये ही व्हॅल्यू स्टोअर झाली असती जो की आपला रिझल्ट आहे. समजतंय का. ही ऍडिशन परफॉर्म केल्यानंतर आलेला रिझल्ट किती आहे 22H आणि ही आहे कॅरी जनरेट झालेली. याच्यामध्ये काय होईल जर मी समजा हा इन्स्ट्रक्शन घेतला असता add B हा जर इन्स्ट्रक्शन घेतला असता तर
सेम व्हॅल्यूज या व्हॅल्यूसाठी हा इंस्ट्रक्शन एक्झिक्यूट झाला असता तर ऍक्युमुलेटर मध्ये कोणती व्हॅल्यू स्टोअर झाली असती 28 which is not the correct result. बघा 82 आणि A0 या दोघांची ऍडिशन घेतल्यानंतर 22 येतो का येत नाही. दिस इज नॉट अ करेक्ट रिझल्ट. ओके, पण आलेला हा जो 8 बिट व्हॅल्यू आहे हे 4 बिट आणि हे 4 बिट ही 8 बिट व्हॅल्यू कशामध्ये स्टोअर होईल ऍक्युमुलेटर. नाउ this instruction will only await the carry tag. Carry tag will be set to 1 only. Okay, now in this instruction ADC, the contents of accumulator, the contents of register B and the carry bit, these three values will get added. Now you have to tell me what will be the contents of accumulator. Accumulator contents काय असतील सांगा याच्यामध्ये. कॅल्क्युलेट करा आणि सांगा. बघा इथे कॅल्क्युलेट करून सांगा मला काय कंटेंट्स असतील. फक्त तो कॅरी बिट असेल लक्षात घ्या. काय असतील कंटेंट्स फक्त 1 ऍड करायचं त्याच्यामध्ये समजलं. कॅरी बिट 23h ऍक्युमुलेटर कंटेंट्स काय असतील 23h समजलं. फक्त काय झालेलं आहे हे ऍक्युमुलेटरचे कंटेंट्स प्लस ऍक्युमुलेटरचे कंटेंट्स 82 प्लस बी रजिस्टरचे कंटेंट्स प्लस कॅरी बिट तिघांचा रिझल्ट काय 23h समजलं. लिहून घ्या रे बोर्डवर जसं म्हणली. स्क्रीनकडे लक्ष द्या सर्वांनी स्क्रीनकडे लक्ष द्या. बघा हे 4 इन्स्ट्रक्शन आज आपण डिस्कस केलेले आहेत. आता पुढची जे 2 इन्स्ट्रक्शन्स आहेत हे एक्सप्लेन करण्याची आवश्यकता आहे का बघा. त्या इन्स्ट्रक्शनचं फॉर्मॅट बघा EDC स्पेस जेवण सेम इन्स्ट्रक्शन आहे या EDC सारखंच. डिफरंट दोघांमध्ये चेंज काय आहे इथे रजिस्टरमध्ये डेटा आणि तिथे प्लेस वर असेल मेमरी लोकेशन. ठीक आहे. इंस्ट्रक्शन नंबर 6 बघा ACI add immediate along with carry. म्हणजे याच्यामध्ये काय केलं असेल इमिडिएट डेटा स्पेसिफाय केलेला असेल. इथे सुद्धा ऍडिशन 3 मेथड्स होते. एक म्हणजे ऍक्युमुलेटरचे कंटेंट्स, दुसरा म्हणजे इमिडिएटली स्पेसिफाय केलेला डेटा आणि तिसरा म्हणजे काय कॅरी बिट. एक तर ते 0 असेल किंवा 1 असेल समजतंय. तर हे अशा प्रकारे रिझल्ट असेल. बरं याच्यामध्ये थोडंसं आणखीन एक चेंज करूयात आपण. हे करेक्ट आहे त्याच्यामध्ये काही इश्यू नाही. इज करेक्ट. झालं का लिहायचं लवकर लिहूया. 82h प्लस A0h प्लस 1 हे लिहून घ्यायच्यामध्ये. 82h द कंटेंट्स ऑफ accumulator, A0 contains of register B and 1 which is the carry bit. The result will be 23h. समझते? The contents of register B and accumulator after execution of this instruction. Register B ची contents as it is रहती है, ठीक है? काही प्रॉब्लेम नाही. accumulator contents काय असतील सांगा. accumulator contents काय असतील 52h असेल. काय होतं याच्यामध्ये लक्षात घ्या. accumulator contents सोबत register B चे contents आणि त्यासोबत carry bit हे सर्व स्टोअर कशामध्ये होतं accumulator मध्ये. accumulator मध्ये कोणती व्हॅल्यू आहे 20h. B मध्ये कोणती व्हॅल्यू आहे दिसते ना सर्वांना इथे व्हॅल्यू आहे 20. B मध्ये कोणती व्हॅल्यू आहे 32 and what is the carry bit over here? Carry bit is 0. So 0 will get added with this. The result will be 52h. समझते?
याच्यामध्ये कॅरी कन्सिडर केली आहे का? हो केली आहे. ऑलरेडी कॅरी 0 कॅरी तर कन्सिडर केली आहे ना ऍडिशन मध्ये. या ऍडिशन मध्ये आपण कॅरी कन्सिडर केली पण कॅरी पेक्षा व्हॅल्यू काय दिली? 0. दॅट्स व्हाय इट विल नॉट अफेक्ट द कंटेंट्स ऑफ अकाउंट. फर्स्ट आहे हे लिहून घे. मी समजलं